पुण्यातलं असं एक ठिकाण जिथले पोहे खाल्ले नाहीत तर काहीच खाल्लं नाही असं वाटेल. आज आम्ही तिथे चाललो आहे. पण खरंच ते इतके हेवी आहेत का की फक्त हाईप आहे, हे आज आपण चेक करणारच आहोत. आणि हो, मध्येच एक छोटासा ट्विस्ट आहे आणि व्हिडिओ स्किप नका करू. सो तो तुम्हाला ट्विस्ट बघायला भेटेल. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आत्ता आम्ही निघालो आहे. ऑनेस्टली मला खूप भूक लागली आहे आणि आम्ही जेव्हा भूक लागते ना तिकडे सिंपल असे पोहे खायला जातो. ते सिंपल नाही आहेत, इतके छान आहेत की समजूनच जाईल तुम्हाला पुढे पुढे. त्यानंतरनं आम्ही आलो आहे इथे शेल पेट्रोल पंपावरती. शेल पेट्रोल पंपावरती असं खूप मला वाटते हायजीन तर आहेच आहे, प्लस ना इथले ना स्टाफ पण खूप असा वेल मॅनर्ड आहे. छान छान असा आल्यावरती नमस्कार केलं त्यांनी. त्यानंतरनं सर कितीचं असं म्हणजे सर्व्हिसफुल खूप छान आहे. आणि पुण्याचं वातावरण म्हणजे खरं सांगायचं म्हणजे पुणे तिथे काय होणे. हे बघा आम्ही पोहोचलोच त्या स्पॉटवरती आणि इथले पोहे तर मला इतके आवडतात ऑनेस्टली. फायनली आम्ही इथे आलो आहे. सो क्राऊड बघून तुम्हाला कळतच असेल की हे रात्री ना स्पॉट 12 ते माझ्या मते 4 वाजेपर्यंत चालूच असतं. आणि इथं बरंच काय भेटतं. समोसा चाट आहे, साबुदाणा खिचडी आहे, पोहे आहेत, चहा आहे, वडापाव आहे, असे कचोरी आहे, असे बरेच आयटम इथे भेटतात. आणि जे की स्टुडंट्स आहेत किंवा म्हणा जॉबवरनं खूप थकून आले सो रात्री ह्या स्पॉटवरती येऊन आरामात पोहे खाऊन घरी जाऊन झोपू शकतात. इतकं सुंदर असं स्पॉट आहे हे. कारण तिथले पोहे खरंच नेक्स्ट लेवल आहे. मी इथली साबुदाणा खिचडी पण ट्राय केली आहे, समोसा चाट ट्राय केला आहे. खरंच सगळं खूपच छान आहे. इथे तुम्ही बघू शकता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी असं लिहिलेलं आहे. हे नल स्टॉपवरती येतं. नल स्टॉपवरती रात्री इथे खूप क्राऊड असतो. ही गर्दी बघून तुम्हाला समजतच असेल की इथं किती छान छान भेटतं. स्वामीज म्हणून ते काय तिथे बोर्ड दिसतोय ना तुम्हाला, स्वामीज म्हणून त्याचं असं नाव आहे. वा 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 वा, पोहे आलेले आहेत. इतके सॉफ्ट आहेत ना की बस परफेक्ट बॅलन्स. म्हणजे थोडं स्पायसी, थोडं सॉफ्ट, परफेक्ट बॅलन्स. आणि आमची ना चिकू पण छान मन लावून खाते ते पोहे. तिला पण ते खूप आवडतात. आणि घरी जे करते ना त्यापेक्षा हे जास्त फ्लेवरिश आहेत. आणि स्वप्नीला पण इथले आवडतात. सो तो पोहे आणि चहा घेत असतो त्याच्या. आणि मी बोलले होते मग अशी व्हिडिओमध्ये की एक ट्विस्ट पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. तो ट्विस्ट आता तुम्हाला इथून पुढे बघायला भेटणार आहे की काय ट्विस्ट आहे. मी कोणत्या ट्विस्टबद्दल बोलत होते की आम्ही इथं असं काय बघतो की चिकूला पण ते फार आवडतं किंवा आम्ही तिथे थांबतो. असं काय आहे हे तुम्हाला समजेलच. आता आलो आहे आम्ही त्या स्पॉटवरती. आणि आता आम्हाला असं म्हणायचं आहे की हा क्यूट स्पॉट हा आहे की इथे वाघ आहेत. ऑब्व्हियसली फेक आहेत. रिअल असते तर आपण इथे कुणीच थांबलो नसतो. इथे वाघ आहे म्हणजे टायगर, पिकॉक, स्क्विरल, फॉक्स असे फेक स्टॅच्यू लावलेले आहेत प्राण्यांचे. सो ते तिला बघायला खूप आवडतं आणि ती त्यांच्यासोबत कन्व्हर्सेशन करत असते, ये ये म्हणत असते, बस असं बोलत असते. सो आम्ही तो आता आमचा मला म्हणायचं एक रिच्युअल झाली, परंपरासारखं झालं आहे ते आम्हाला की तिथे थांबणंच थांबणं आहे किंवा तिथे आम्हाला तिला दाखवतो आणि मग पुढे निघालेलो असतो आम्ही घराकडे जाण्यासाठी. हे काय इथे ते दाखवते म्हणजे आलं आहे, ते जवळ आलं आहे असं तिला म्हणायचं आहे. आणि मला मध्ये सगळ्याच लहान लेकरांना ना खूप असे प्राणी वगैरे खूप आवडत असतात. ते बघायला त्यांना आवडतं. आणि हे काय आम्ही इथे पोहोचलोच. पहिला दिसतोय तिला टायगर, त्याच्यानंतरनं वरती आहे स्क्विरल, इकडे फिकॉक आहे, फॉक्स आहे. म्हणजे ती प्रत्येक ह्याला अशी हे करत असते, त्यांना पण ती गप्पा मारते त्यांच्याशी. आणि तिला पण छान वाटते इथे. थोडा वेळ आम्ही इथे थांबत असतो गप्पा जेव्हा तिला विचारलं ना आपण की तुला सोडू का त्याच्याकडे, तर ती म्हणते नको नको मला नाही जायचं आहे त्याच्या. आणि ना खरं सांगायचं म्हणलं तर ना असे छोटे छोटे मोमेंट ना खूप स्पेशल असतात. सिम्पल फूड, सिम्पल आउटिंग, पण आठवणी भारी बनवतात. त्याच्यामुळं आम्ही रोज नाही का चिकूला काहीतरी नवीन ठिकाण म्हणा किंवा काही पण असो आमचं आउटिंग म्हणा चालूच असतं आमचं. त्यानंतर ती त्याला ये म्हणत होती, टायगर ये. म्हणजे तिला म्हणलं ना टायगरला ये बोल, ह्याला ये बोल, ती दाखवते ते करून. आणि इथे ना खूप छान मेसेज असं दिलं आहे म्हणजे ॲनिमल्सकडून, सेव्ह ॲनिमल्स, सेव्ह अस सेव्ह यू असं मेसेज आहे. छान वाटलं ते वाचून. त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी. घरी जाता जाता आम्ही घेतला कोक आणि
चिप्स घरी जाऊन आम्ही ते खाणार होतो. आणि थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला नेक्स्ट कुठला आउटिंग बघायचा आहे.